गॅसवर काढून ठेवलेले आहे, तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम झालं की यात जिरे मोहरी टाकायचे। जिरे मोहरी तडतडून घ्यायचे चांगले। मोहरी तर चांगले तडतडले आहेत। आता त्यात कांदा मिरच्या घालून घेऊ। मिरच्या चांगल्या केल्या की त्यात कांदा घालून घेऊ। लगेच व्यवस्थित मिक्स करून घेऊ। कांदा चांगला सोनेरी कलरवर परतून घेऊ। आपल्याला लवकर परतण्यासाठी त्यात मीठ घालू, म्हणजे कांदा लवकर परततो। मीठ कमी जास्त करू शकताय। मीठ घालते तर कांदा सोनेरी कलरवर परतून घ्यायचा चांगला। सोनेरी कलरवर परतला की त्यात कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर चांगली मिक्स करून घेऊ। हा कांदा चांगला परतलेला आहे। आता ह्यात तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकताय। तुम्हाला कितपत उपीटचं प्रमाण आहे, कितपत शेवाळ्याचं प्रमाण आहे, त्यानुसार पाणी घालून घेऊ शकता तुम्ही। मी माझ्या अंदाजानुसार इथं पाण्याचं प्रमाण घेत आहे। बिघडलं याचं। हळद घालू। आता हळद घालू। हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ह्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे। चवीनुसार साखर घालून घेऊ। उकळल्यावर यात शेवया घालायच्या आहेत आपल्याला। हे उकळलेलं आहे। गॅस बारीक करून इथं मी यात शेवया घालते। सगळ्या शेवया घालून घेते तर मिक्स करून घेऊ पटकन। गॅस बारीकच ठेवलेला आहे इथं मी। घालू शकता किंवा तसंच ठेवू शकताय। बऱ्यापैकी आटलेलं आहे। तर शेवयाचं पीठ तयार झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही। मस्तपैकी गरमागरम शेवयाचं पीठ तयार आहे। इथं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेते मी। बंद करून घेऊ आपण। गरमागरम शेवयाचं पीठ तयार आहे। इथं आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे। त्यासाठी इथं कढईत तेल गरम करायला ठेवलेले आहे। त्यात जिरे मोहरी घातलेले आहेत। जिरे मोहरी चांगले तडतडले की त्यात मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि थोड्याशा मिरच्या पण परतून घ्यायच्या आहेत। मिरच्या जरा छानशा परतल्यानंतर त्यात कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा पण चांगला सोनेरी कलरवर परतून घ्यायचा आहे। आता कांदा चांगला परतून घेता येतं। कांदा चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि लवकर परतण्यासाठी त्यात मीठ घालायचं आहे, म्हणजे कांदा लवकर परततो। परतलेला आहे। त्यात आता कोथिंबीर घालून कोथिंबीर पण परतून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बघू शकता तुम्ही। आता त्यात उकडलेला बटाटा घालू। बटाट्यातच मी हळद घातलेली आहे, त्यामुळं एक्स्ट्रा हळद वळून घालायची गरज नाही आहे। आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ। हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, म्हणजे हळद सगळ्या बटाट्याला लागते। बघू शकताय तुम्ही इथं अगदी हलक्या हातानं बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत।
आता व्यवस्थित बऱ्यापैकी बटाटे मिक्स झालेले आहेत आणि बटाट्याला कलर पण छान आलेला आहे. आता त्यात चवीनुसार साखर घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि चांगली वाफ काढून घेऊ भाजीला. तुम्ही झाकून सुद्धा वाफ करू शकताय घेऊ बटाट्याला. किंवा उघडं ठेवून सुद्धा वाफ काढू शकताय. सर्व पदार्थ बटाट्यात, सर्व मसाले, साखर वगैरे बटाट्यात मिळून जाईल चांगली. आता चांगली वाफ काढून घेतलेली आहे बटाट्याला. परत पुन्हा एकदा मिक्स करून घेते ही बटाट्याची भाजी चांगली. अशा प्रकारे इथं तयार आहे आपली बटाट्याची भाजी. बघू शकता तुम्ही. इथं गॅस बंद करते मी. अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी तयार आहे. डोसा कसा झालाय? कसा झालाय डोसा? छान. एकदम कोंबू नको तोंडात, थोडं थोडं खा. डोसा कसा झालाय बा? छान. आणि आमची डोसा खाताय बघा इथं.